आता बातमी वादळी पावसाची आहे। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। या पावसामध्ये अनेक घरांवरचे पत्रे उडाले, काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली आहेत। दरम्यान राज्यात कोणत्या जिल्ह्यांना वादळी पावसाचा तडाखा बसलाय पाहूयात। कर्जत खोपोलीत वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला। याचा लग्न समारंभांना मोठा फटका बसला। वादळी वाऱ्यात लग्नाचे मंडप फाटले। यामुळे वऱ्हाडी मंडळींची चांगलीच धांदल उडाली। शेतात कापून ठेवलेल्या उन्हाळी भाताचं पीकही भिजलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या पट्ट्याला अवकाळी पावसाने झोडपलं। विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठा पाऊस झाला। वैभववाडी, कोंढा, करूळसह कणकवली तालुक्याच्या भागात अवकाळी पाऊस कोसळला। पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। साताऱ्यातही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। जोरदार पावसामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली। पुणे बंगळुरू महामार्गावरची वाहतूकही काही काळ मंदावली होती। नांदेड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। हिमायतनगर, हदगाव, तामसा भागात जोरदार पाऊस झाला। पावसाचं पाणी बाजारपेठेंमध्येही साचून राहिलं। बुलढाण्यात जोरदार पावसात 10 ते 12 दुचाकींना एसटी बसनं धडक दिली। या अपघातात दुचाकींचं मोठं नुकसान झालं। अवकाळी पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्यालगत बंद पडलेल्या एका हॉटेलसमोर काही प्रवासी थांबले। त्यांनी आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या होत्या, पण एसटी बसनं या दुचाकींना जोरदार धडक दिली। यात 10 ते 12 दुचाकींचं मोठं नुकसान झालं। ठाण्याच्या वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले। वादळात काही झाडांच्या फांद्याही तुटल्या। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। नंदुरबार जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। धडगाव तालुक्यातल्या काकडदा आणि खामला परिसरात अर्धा तास सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरून पाणी वाहत होतं। शेतात कापून ठेवलेल्या पिकांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला। कल्याण डोंबिवलीत वादळी वारे पाहायला मिळाले। या वाऱ्यात काही घरांचे पत्रे उडाले। पत्र्याचे तुकडे रस्त्यावर उडून पडले। काही ठिकाणी झाडही कोसळली। कल्याण पश्चिमेतल्या रामदासवाडी परिसरात घरावर मोठं झाड कोसळलं। घराच्या छतांचं आणि भिंतींचंही नुकसान झालं। कल्याणमध्ये झाडाची मोठी फांदी कोसळून 3 दुचाकींचं नुकसान झालं। कल्याण पश्चिमेतल्या साई शरणम गृहसंकुलात ही घटना घडली। पालघरच्या जव्हार आणि मोखाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठा पाऊस झाला। यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडाले तर काही झाडं
रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक मंदावली.